महाराजांनी त्यावेळेस तिथीनुसार सर्व गोष्टी आपल्या ज्या राज्याभिषेक असेल किंवा मग त्यांची जयंती असेल किंवा त्यांचा निधन झाल्यानंतर जी पुण्यतिथी आपण साजरी करतो तर ती पुण्यतिथी असेल त्या सर्व गोष्टीमध्ये तिथ हा त्यावेळेस खूप महत्वाचा होता. त्यावेळेस काय इंग्रजी कॅलेंडरनुसार दिनांकानुसार काही गोष्टी आपण साजऱ्या करत नव्हतो. ज्या तिथी होत्या त्यावरून हे दिनांक आपल्याला भेटले किंवा त्या आपल्याला माहिती झाल्या सगळ्या. त्यानंतर आता हे 6 जून किंवा महाराजांची जयंती असेल 19 फेब्रुवारी, संभाजी महाराजांची जयंती असेल तर 14 मे किंवा मग शंभू महाराजांचा राज्याभिषेक असेल तर 16 जानेवारी, ह्या गोष्टी आपल्याला तिथीवरनं समजल्या. तर त्याची तुम्ही प्रेरणा घेतली बरोबर, पण त्यावर पुढे जाऊन तुम्ही काय केलं अजून की जी तिथी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी तुम्ही काय गोष्टी अजून केल्या? तिथी लोकांपर्यंत पोहोचली यासाठी मी 2019 आणि 23 दरम्यान हिंदवी तिथीच्या बाबतीत जास्त अधिक माहिती घेतली किंवा तिथी, पंचांग, बरोबर, नक्षत्र, योग, राजशक, विक्रम संवत्सर, बरोबर, या सगळ्या गोष्टीचा थोडाफार अभ्यास करून काही पुरावे संदर्भ एकत्र करून हिंदवी स्वराज्य तिथीदर्शिका लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या तिथीदर्शिकेची संकल्पना मूळ राजशकच म्हणजे शिवछत्रपतींनी ज्यावेळी स्वतःचा राज्याभिषेक केला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, त्याच दिवशी महाराजांनी स्वतःच राजशक चालू केलेलं होतं. आपण सध्याला शिवशक म्हणतो. बरोबर. त्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, हिंदवी स्वराज्याचा इतिहास, अभिमान स्वाभिमान लोकांपर्यंत पोहोचवायचा. बरोबर. हे तारखेच्या माध्यमातून नाही तर आपली जी मराठी परंपरा आहे, हिंदू परंपरा आहे, त्या अनुषंगाने पोहोचली पाहिजे. बरोबर. आणि आपला मराठी स्वाभिमान, हिंदू स्वाभिमान जागृत झाला पाहिजे. यासाठी मी हिंदवी स्वराज्य तिथीदर्शकाची संकल्पना सुरुवात केली.